श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की अनेक जण देवांवर रागवतात व वाईट बोलतात, पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकराची काळजी असते की त्या कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करण्यासाठी माणसांची तो भेट घडवून आणत असतो. हिऱ्यांमुळे जशी दागिन्याची किंमत वाढते, तशीच कर्मांमुळे माणसाची किंमत वाढते. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो, त्यांनी लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सगळीकडेच फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो. नेतृत्व व कर्तृत्व उसने मिळत नाही, ते स्वतःच निर्माण करावे लागतात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि जे चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य चांगलं घडत नाही. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नाही. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. तुला जे मिळत आहे ते सहज आम्ही देणार, ते मिळवण्यासाठी मुळीच धडपड करू नकोस. जे तुला आम्ही देतो त्याचा दंभ तुला येणारच नाही. ते स्वीकारण्यासाठी तुला सात्विक ठेवले जातेच. साधी आंघोळ तुझ्या शरीरावरील मलिनता पुसून टाकते, तर तुझी साधना तुझं अंतर्बाह्य शुद्ध करत असते. तू माझा आहेस ना, त्यामुळे एका पक्षाची बाजू तू घेत नाही आणि त्यामुळे चिंता तुला शिवत नाही. तुझा सर्व कर आम्हाला कसं सांभाळायचा, आम्हाला कसं छान सुंदर वाटेल या गोष्टीत असतं. तुला एक वेळ स्वतःसाठी काही घेऊ नये असं वाटत राहिलं, पण मला काय आवडतं यात तुझं मन समाधानी राहतं हे मला माहीत नाही असं नाही हा. म्हणून तू जसा आहेस ना, या भूमिकेतच तुला आम्ही त्यासाठी खास गोष्टी तुझ्या नकळत दिल्या आहेत. त्या तुमच्याच आहेत, विशेष आहेत, कारण त्या आमच्या आहेत. कसं असतं ना, माणूस नेहमी स्वतःशीच एक वागतो, इतरांशी तू वेगळा असतो. त्याच्या जवळच्या लोकांशी तू अजून काहीसा वेगळा असतो, तर चार चौघांमध्ये अजूनच निराळा असतो. हे असं का होतं? का तू जो आहेस तो स्पष्ट होत नाहीस? का तुला सगळ्यांच्या सोबत एकसारखंच वागता येत नाही? तुझं वेगळंपण तुझं आहे, दुसऱ्यासाठी बदलणं हे मला पटत नाही. तू जसा आहेस तसाच राहा. तुला बदलायचं काम माझं आहे, पण स्वतःहून इतरांसमोर वेगवेगळ्या भूमिका घेऊ नकोस. जे स्पष्ट तुला सांगायचंय ते नेहमीच बोलत जा. नक्कीच तुझ्याजवळ एखाद्या तुझी व्यक्ती खास असते, त्याच्याशीच आपण बोलू शकतो, परंतु वागणूक ही सगळ्यांशी समानच असावी. जे आपले आहे, जे जवळचे आहेत, तुझे खास आहेत, ते तुझेच आहेत. तू सर्वसाधारण लोकांसमोर किंवा तुझ्या मताने तुझ्या वर्णाने उच्च आहेत त्यांच्यासमोर सुद्धा तेच मत असायला हवं तुझं. तरच तुझ्या व्यक्तिमत्वात जो बदल अपेक्षित आहे तोच होत राहील. अन्यथा विचार आणि वागणूक यामध्ये जर तफावत असेल तर गलत स्वतःलाच ओळखण्यामध्ये होईल. आज अशीच लोक वयाच्या 30वीपर्यंत सुद्धा काहीतरी शोधत आहेत. तेच चाचपडत बंद व्हावं यासाठी साधना लवकर सुरू करावे लागते. जशी जशी साधनेत वृत्ती होते, तेवढीच स्वतःची ओळख पटली जाते. आधीचा तू आणि आत्ताचा तू यात जमीन आसमानचा फरक पडतोच.
जसं जसं साधनेतून अनुभव घेतोस तू एक नवीन दुनिया इथं बसून पाहत असतोस. तेव्हाच तुला स्वतःच सांभाळून इतर जे स्वतःलाच अतिशहाणे मानतात, तुला भलेही मूर्ख मानत आहे, त्यांना आता नीट कशी वागणूक द्यावी, स्वतःच कुठं बांध घालून त्यांच्यासोबत कसे वागावे बरोबर समजते. कारण फरकच पडत नाही तुला आता कसला. साधक हा बेशुद्ध असलाच पाहिजे. म्हणूनच लोक काय आणि असं का वागतात याचा फरक पडायला नको तुला. इथं तुझं मन शांत नितळ बनत जातं. नको या स्वार्थी जगाचा भाग तू बनत राही आणि तुला मी वाहायला तिथं सोडणार नाही. तू वेगळा आहेस आणि तुझं वेगळेपण तू ते जप. खूप त्रास जेव्हा तुला होतो, तुला कोणीच नको सोबत असं वाटतं, तेव्हा तू एकटा नाहीस, मी असतो तुझ्यासोबत. त्यामुळे निशंक मनाने माझ्यासमोर येऊन बघ, तुला मी सापडेल. तू स्वतःला कधीच कमी लेखू नकोस, कारण तू माझा आहेस. तुला खूप काही समजतं, पण ते वळत नाही, तुझ्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा तुला ज्याच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही, कारण कुठेतरी तुझा विश्वास कमी पडतोस. नको जाऊस उगाचच कशाच्याही मागे. शांत राहा, एकांत राहा. गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो, तेवढाच दोषी त्या गुन्ह्याला साथ देणाराही असतो. त्यामुळे कर्माची शिक्षा जर भोगायची नसेल तर वेळीच सावध राहा. अपयश मिळत आहे म्हणून थांबू नकोस, पुन्हा प्रयत्न कर. तुला यश नक्कीच मिळणार, तू काळजी करू नकोस. यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य नसते, फक्त योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती या गोष्टीमुळेच यश मिळत असते. तुझे अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत तुला भिण्याचे काहीच कारण नाही. तू फक्त तुझी नीतिमत्ता साफ ठेव, तुला आम्ही काटाही टोचू देणार नाही. तू मागशील ते तुला मिळेल, फक्त तू नित्यनेमाने नामस्मरण कर, सगळे काही चांगलेच होईल. काही वेळा जीवनात त्रास होणे गरजेचा असतो, कारण त्याच वेळेस समजते की आपलं कोण आणि परक कोण. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझं एक यशच घेईन. त्यामुळे विचार करण्यात तुझा मोलाचा वेळ वाया घालवू नकोस. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, हे लक्षात ठेव. तुमच्या अपमानाचा बदला हा भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षाही खूप यशस्वी बनवून करायचा असतो. जो आमचा हात पकडतो त्याला कधीच काहीच कमी पडत नाही. फक्त विश्वास ठेवा. आपल्यासोबत दुसऱ्याचेही चांगले व्हावे अशी मानसिकता ज्याची असते, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. एकमेकांसारखे असणे हे गरजेचे नसते, तर एकमेकांसाठी असणे हे गरजेचे असते. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हेही समजून सारखे सारखे त्याच रस्त्यावर चालणे हे चुकीचं आहे. तू आमच्यावर विश्वास ठेव, तुला हव्या असलेल्या मार्गावर चाल, मनापासून प्रयत्न कर. तुझ्या मार्गात असलेले काटे आम्ही दूर करू आणि तू प्रामाणिक तुझे काम कर आणि कर्म स्वच्छ आणि सुंदर ठेव. तुला कोणालाही काहीही मागण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही. आयुष्य असे जग की ज्या व्यक्तीने तुझा विश्वासघात केलेला आहे, ती व्यक्ती तुझ्याजवळ येण्यासाठी रडायला पाहिजे. सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नकोस, तुमचा वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात कर, चांगली वेळ ही निश्चितच येईल. कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव आणि चाल, तुला मार्ग हा मिळत राहील.